आज पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे। पहाटे 2:30 वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली आणि यानंतर पंढरपुरात विठू नामाच्या गजरात एकादशीच्या सोहळ्याला प्रारंभ झालाय। याच एकादशीच्या सोहळ्यानिमित्त थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून महाराष्ट्राला विठोबाचं दर्शन घडवत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी। आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग। आषाढी नंतर येणाऱ्या कार्तिकीच्या सोहळ्याची विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सहकुटुंब संपन्न केली आहे। यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत मानाचे वारकरी म्हणून नांदेड येथील गेल्या 20 वर्षापासून वारी करणारं जे दाम्पत्य होतं ते सुशीलाबाई वालेगावकर आणि रामराव वालेगावकर यांना महापूजेचा मान मिळालाय आणि यांच्या हस्ते आज एकादशीची महापूजा झालेली आहे। या महापूजेनंतर खरं तर आज एकादशीच्या अनुपम्य अशा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून पंढरपुरात आलेला भक्तिसागर जो आहे तो आज कुठेतरी या विठ्ठलाच्या चरणांपाशी येऊन विसावणार आहे। आज विशेष म्हणजे आषाढीला सुरू झालेल्या चातुर्मासाची समाप्ती देखील आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं होतीये आणि याच एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाचं जे थेट दर्शन आहे ते एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण घेऊन आलोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळचं संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, विठ्ठल गाभारा, पंढरपूर।